त्या विहिरीवरचा एक मोठा लाट दगड आणून या ठिकाणी ठेवला. तो दगड यासाठी ठेवला की बाबासाहेबांना वर चढता यावं म्हणून त्या ठिकाणी त्या दगड ठेवला आणि त्या दगडावर पाय ठेवून बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरमध्ये आले आणि समाज मंदिरमध्ये येऊन एक 5 मिनिटं सभा झाली. लोकांना मार्गदर्शन केलं की बाबा असं ना असं आपले स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार जीवा पायदळे आहेत आणि सर्वांनी या जीवा पायदळेला निवडून आणून सहकार्य करावे असं त्यावेळेला भाषण झालं आणि बाबासाहेबांचा मान सन्मानही केला. आम्ही तो दगड या ठिकाणी ठेवलेला आहे बाबासाहेबांची आठवण म्हणून. तो दगड पाहिलं तर आम्हाला निदान बाबासाहेब इथे येऊन गेलेली जाणीव होते. बाबासाहेबांच्या पायांचा स्पर्श झालेला हा दगड सोलापूरच्या मंद्रुप गावात लोकांनी जीवापल्याड जपून ठेवलाय. या दगडाकडे पाहिल्यावर गावातील प्रत्येकाला बाबासाहेब आपल्या गावात येऊन गेल्याचा अभिमान वाटतोय. एकेकाळी दगडाला शेंदूर लावून त्याची पूजा करणारा समाज आज बाबासाहेबांच्या 1937च्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या दगडाची आर्कायव्हल व्हॅल्यू ओळखून त्याचं जतन करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणं स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला 18वा खंड आहे आणि त्या खंडातला पार्ट 2 यामध्ये त्यांनी स्वतः उल्लेख केलेला आहे. या घटनेचा संदर्भ पुस्तकात तर आहेच, पण या ठिकाणी बाबासाहेबांना पाहिलेले 108 वर्षांचे प्रत्यक्षदर्शी पुंडलिक गावडे आम्हाला भेटले. या घटनेच्या वेळी ते केवळ 15 वर्षांचे होते. त्यांनी आल्याला येऊन बसल्याला सभा सांगितल्याला येऊन ध्यानात आहे बघा. अशी ही शाळा होती की त्याच्या नवीन बांधकाम होत. बांधकाम चालल्याला अजून इमारत नव्हती. त्यांनी येऊन त्यांनी बघून सांगून करून गेली बघा. इथं आडवं ठेवलं होतं. मग येऊन पाय दोन त्यांनी वर आले. वर येऊन त्यांनी बसून बोलून सांगून करून मग गेले. बाबासाहेब आपल्या गावात येणार ही माहिती समजताच शेकडो लोक चौकात जमा झाले. 1937 साली मंद्रुपला आलेल्या बाबासाहेबांचे गावकऱ्यांनी जोरदार स्वागत केले होते. त्यावेळेला मंद्रुपला समजलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंद्रुपला येत आहेत. त्यावेळेला मंद्रुप मधील जुने पुढारी देश म्हात्रे, गंगाप्पा रणखांबे, भीमाप्पा रणखांबे आणि श्रीमंत देशमुख व श्री पांढरे असे त्यावेळेचे पुढारी, ते पुढारी सर्व गावात जमा झाले आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सकाळी 7 वाजता मंद्रुपला आले होते. तर सकाळी इतक्या लवकर मंद्रुप मधील गावातील लोक आणि आपल्या भीमनगर मधील लोक त्या ठिकाणी चौकात जमा झाले. शेकडो लोक जमा झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी स्वागत केलं. त्या ठिकाणी स्वागत करून चौकापासून ते भीमनगर या समाज मंदिरापर्यंत पायी चालत आले. मंद्रुप वासियांनी त्यांच्या परीने बाबासाहेबांची ही दुर्मिळ आठवण जतन करून ठेवली आहे. सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून यथोचित स्मारक उभारण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत. ही जी वास्तू आहे ती वास्तू आम्ही जतन करण्याचा प्रयत्न आमच्या परीने करतोय. तर तुमच्या माध्यमातून, या मीडियाच्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा ऐतिहासिक वास्तू जतन करणारे जे मंत्री आहेत त्या सर्वांना माझी सांगण्याची इच्छा आहे, विनंती आहे की तुमच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून या भीमनगरसाठी ही ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, एवढी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पर्श केलेल्या या दगडाला जर लोक इतकं जपत असतील तर त्यांच्या विचारांना, आंबेडकरी अस्मितेला किती जपत असतील याची प्रचिती या एका उदाहरणावरून येते. ब्युरो रिपोर्ट, अशोक कांबळे, राईट अँगल, सोलापूर.